effect of variation of G by various factors. This article we have learned, that is the A point effect of altitude, B point effect of depth, C point effect of latitude, and last point effect of variation of G due to the size and shape of the earth. अर्थच्या साईज आणि शेपमुळे जीच्या किमतीवर काय परिणाम होतो? हाऊ इज द साईज अँड शेप ऑफ द अर्थ? यू माइट बी फॅमिलियर दॅट अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्पियर. अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्पियर अँड अर्थ इज बल्ज अँड फ्लॅटन ॲट द पोल्स अँड बल्जेस ॲट द इक्वेटर. लक्ष येतं का बेटा? काय शब्द सांगितले मी? दोन इम्पॉर्टंट वर्ड सांगितले आणि तेच इम्पॉर्टंट वर्ड आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कोणते वर्ड्स आहेत? बल्जेस. बल्ज म्हणजे फुगीर भाग, अर्थचा फुगीर भाग झालेला आहे. आणि फ्लॅटन चपटा आकार आहे. कुठं? पोल्सला चपटा आकार आहे. जर तुम्ही इव्होल्युशन ऑफ अर्थ हे जर आर्टिकल लर्न केलं असेल, हिस्ट्री टाईप आहे थोडंसं, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? इनिशियली अर्थ वॉज इन ए गॅसियस स्टेट. सुरुवातीला अर्थ कोणत्या स्टेटमध्ये होती? गॅसियस स्टेटमध्ये होती. नंतर ती लिक्विड स्टेटमध्ये झाली आणि आता प्रेझेंट अर्थ सॉलिड स्टेटमध्ये आहे. अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्पियर. आपण एकच वाक्य सहज म्हणतो. जेव्हा अर्थ गॅसियस स्टेटमध्ये होते त्यावेळेस ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स इफेक्ट, सेंट्रीफ्युगल फोर्सचा इफेक्टमुळे अर्थचं साईज आणि शेप चेंज झालेला आहे बेटा. अर्थ इज फ्लॅटन्ड म्हणलं मी. फ्लॅट होणे म्हणजे दबलेला आहे, चपट्या आकाराची अर्थ आहे. आणि बल्जेस, बल्ज होणे म्हणजे फुगीर भाग. अर्थच्या सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये अर्थचा मिडल इक्वेटोरियल पार्ट आहे तो काय झाला आहे? बल्ज झालेला आहे. म्हणजे तुम्हाला ती फिगर अर्थची काढल्यानंतर लक्षात येईल बेटा. अशा टाईपची अर्थची फिगर तुम्ही काढा म्हणजे लक्षात येईल कशा टाईपचा अर्थचा साईज आणि शेप आहे. आणि अर्थच्या साईज आणि शेपमुळे आपल्याला जीच्या व्हॅल्यूवरती काय इफेक्ट होतो, दॅट इज टू बी लर्न. आता पाय बेटा, हे जे असेल हा अर्थचा इक्वेटोरियल प्लेन आपण ज्याला म्हणतो. अर्थ इक्वेटोरियल प्लेन हा अर्थचा सेंटर आणि हे अर्थचं रेडियस. कोणतं रेडियस? इक्वेटोरियल रेडियस. आपण याला इथं काय घेतलं? ओ आणि ह्या इक्वेटर. त्यानंतर फ्लॅटन असा चपटाकार अर्थचा जो असेल हा फ्लॅटन सरफेस बेटा. वर जसा असेल तसा हा खालीसुद्धा अर्थचा जो सरफेस आहे हा सरफेस कसा झालेला आहे? फ्लॅटन झालेला आहे बेटा. हा फ्लॅटन सरफेस आहे. आणि मग या अर्थच्या बल्जेस एंड फ्लॅटन सरफेस ऑफ अर्थ. तर इथं तुम्ही जर असा अर्थच्या सेंटरपासून हे असं काढलात बेटा तर हा पोलार ॲक्सिस असेल. हे असा पोल आपण ज्याला म्हणतो, मधोमध जाणारा असा, तर याला आपण आर पोलार रेडियस अर्थचा जो असेल तो पोलार बेटा. आणि ऑब्वियसली तुम्हाला माहीत आहे, काय माहीत आहे सांगा बरं मला? इक्वेटोरियल रेडियस, इक्वेटोरियल रेडियस आणि पोलार रेडियस सारखे आहेत का? ऑब्वियसली नो. पोलार रेडियस स्मॉलर असला पाहिजे आणि इक्वेटोरियल रेडियस जास्त असतो. आणि आपल्याला ऑब्झर्व झालेलं आहे, काय ऑब्झर्व झालेलं आहे? आर इक्वेटोर मायनस आर पोल इज इक्वल टू 21 किलोमीटर. डिफरन्स किती आहे? 21 किलोमीटरचा डिफरन्स आहे. कशामध्ये? अर्थचा इक्वेटोरियल रेडियस आणि अर्थचा पोलार रेडियस बेटा. इक्वेटोरियल रेडियस म्हणजे इथून इथपर्यंतचा रेडियस हा जास्त आहे आणि इथून इथपर्यंतचा जो पोलार रेडियस आहे तो कमी आहे. आणि या दोघातला डिफरन्स जो असेल, फरक आपण ज्याला म्हणतो बेटा, या दोन्हीमधला जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो फरक किती आहे? 21 किलोमीटर. मीटर नाही, 21 किलोमीटरचा डिफरन्स आहे.
आणि या डिफरन्समुळे आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. व्हॉट इज द ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? जी ॲट पोल इज इक्वल टू जी कॅपिटल एम अपॉन आर पोलारचा स्क्वेअर. जी एम कॉन्स्टंट आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ अर्थ आहे. आणि बेटा याच्या किमती जर ठेवलात तुम्ही, याच्या किमती ठेवलात तर ही व्हॅल्यू 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू ऑब्झर्व केलात, कॅल्क्युलेट केलात, जी कॅपिटल 6.67 इंटू 10⁻11 आणि अर्चा मास 5.98 इंटू 10⁻24 kg आणि पोलार रेडियसची जी किंमत असेल ती इथं ठेवून टाकलात आणि कॅल्क्युलेशन केला तर 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली? जी ॲट पोल्स. जी ॲट पोल्स. त्यानंतर बेटा जी ॲट इक्वेटोर इज इक्वल टू जी कॅपिटल एम डिवाइड बाय आर ई स्क्वेअर. आणि परत याची व्हॅल्यू जर ठेवून टाकलात बेटा तुम्ही तर ती किती येते? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मग हा जीच्या किमतीमधला फरक आहे. म्हणजे कुठं जीची किंमत मॅक्झिमम आहे? जीची किंमत मॅक्झिमम पोलला आहे, म्हणून इथं लिहायचं मॅक्स आणि इथं लिहायचं मिनिमम. तर जीची किंमत मॅक्झिमम कुठं आहे? पोलला. आणि जीची किंमत मिनिमम कुठं आहे? इक्वेटोरला. अर्च्या साईज आणि शेपमुळे हा फरक पडलेला आहे. आणि यातला जो डिफरन्स आता आणि आपण नेहमी वापरतो कोणती? जी ॲव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू जी पोल प्लस जी इक्वेटोर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 9.83 प्लस 9.77 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 9.80 मीटर पर सेकंड. ही ॲव्हरेज व्हॅल्यू, ही व्हॅल्यू ॲव्हरेज आहे. दोन्हीची सरासरी घेतो आपण आणि ती व्हॅल्यू म्हणजे ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲव्हरेज असते आणि ही कॉन्स्टंट असते. आपण ह्या दोघांची सरासरी आपण घेतलेली आहे आणि ती व्हॅल्यू म्हणजे अर्च्या साईज आणि शेपमुळे, अर्च्या साईज आणि शेपमुळे जीची किंमत बदलते आणि अर्च्या रोटेशनल मोशनमुळे सुद्धा जीची किंमत बदलते. आणि दोन्हीचा इफेक्ट जर पाहिलात तुम्ही, यू ऑब्झर्व दॅट द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ड्यू टू रोटेशनल मोशन ऑफ अर्थ इज मॅक्झिमम ॲट पोल्स and minimum at equator, and due to the size and shape of the earth the value of G is maximum at poles and minimum at equator. minimum at equator. मग आता याची किंमत जी असेल बेटा अर्च्या साईज आणि शेपमुळे पर्सेंटेजमध्ये चेंज काढलात म्हणजे इथं एक पॉईंट नोट करा. ड्यू टू साईज अँड शेप ऑफ अर्थ, साईज अँड शेप ऑफ अर्थ the value of acceleration due to gravity, the value of acceleration due to gravity changes by किती 0.5% is equal to 0.005 मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये बदल होतो. अर्च्या साईज आणि शेपमुळे एवढा जीमध्ये बदल होतो आणि रोटेशनल मोशनच्या इफेक्टमुळे सुद्धा बदल होतो आणि दोन्हीचा कॉमन इफेक्ट आहे की रिझल्ट काय सांगतो आपल्याला? स्मॉल जीची किंमत ही मॅक्झिमम ॲट पोल्सला आहे अर्च्या साईज आणि शेपमुळे किंवा रोटेशनल मोशनच्या अर्च्या रोटेशनल मोशनमुळे. सर्वात जास्तीची व्हॅल्यू कुठे आहे? पोल. जी पोल मॅक्स आणि जी इक्वेटोर मिनिमम. आता अनेक वेळेस क्वेश्चन काय विचारला जातो? यू मूव्ह फ्रॉम पोल टू इक्वेटोर, द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पोलपासून इक्वेटोरकडे चाललात तर व्हॅल्यू ऑफ ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल? डिक्रीजेस. जी डिक्रीजेस, द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस फ्रॉम पोल्स टू इक्वेटोर. आणि फ्रॉम इक्वेटोर टू पोल्स जे असेल तर जी व्हॅल्यू
increases. The value of g increases. म्हणजे ही जी ची व्हॅल्यू इन्क्रीज होते इक्वेटर टू पोलला आणि पोल टू इक्वेटरला डिक्रीजेस. आता मी तुम्हाला सांगितलं तर जी ची व्हॅल्यू म्हणून आणि तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं वेट म्हणलं तर वेट आणि ग्रॅव्हिटी सेम आहे. काय बेसिक फॉर्म्युला? W इज इक्वल टू एम इंटू जी. W डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. मास बॉडीचं नेहमी कॉन्स्टंट असतं, ते कधीच बदलत नाही. बॉडीचं मास नेहमी कॉन्स्टंट असतं, ते बदलत नाही. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि मग W डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. वेट ऑफ द बॉडी इज मॅक्झिमम ॲट द पोल्स अँड मिनिमम ॲट द इक्वेटर. A body is moving from pole to equator, the value of weight decreases, and from equator to pole, the value of weight increases, and its value is maximum at poles and minimum at Earth's equatorial plane. Minimum at Earth's equatorial plane. आणि यामध्ये हे एक सेक्शन होता, 4 पॉइंट्स बेटा. इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी. परत मी सांगतो, इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी मध्ये अल्टिट्यूड म्हणजे हाईट आणि लॅटिट्यूड म्हणजे रोटेशनल मोशनचा इफेक्ट, पोझिशन, आणि डेप्थ अंडरग्राऊंड. अर्थच्या सरफेसपासून खाली चाललात तुम्ही किती अंतरावर ते, तर त्यावेळेस जीची किंमत कमी होते. आणि अर्थच्या साईज आणि शेपमुळे सुद्धा जीची किंमत होते. आता यू कम्पेअर द जी व्हॅल्यू अर्थ, मून अँड ज्युपिटर अँड अदर प्लॅनेट्स. तर बेटा मिनिमम व्हॅल्यू कुणाची आहे? तर मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मूनची आहे. अर्थच्या तुलनेमध्ये 1/6 आहे. म्हणजे जी मून इज इक्वल टू 1/6 ऑफ जी अर्थ. जी अर्थ म्हणजेच जर तुलनात्मक काढला तुम्ही तर 1.61 मीटर पर सेकंड स्क्वेअर येते. कुठं? मूनवरती. मूनची साईज फार कमी आहे ॲज कम्पेअर टू अर्थ आणि ॲज कम्पेअर टू अदर प्लॅनेट. आता तुम्ही जर ऑब्झर्व केला, ज्युपिटर सर्वात मोठा प्लॅनेट आहे. तर ज्युपिटरची व्हॅल्यू जी असेल जे इज इक्वल टू 11.86 आहे मीटर. 11.86 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ऑब्व्हियसली तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात. एखाद्या व्यक्तीचं वजन अर्थवरती एवढं आहे तर ज्युपिटरवरती किती किंवा मूनवरती किती. म्हणजे वेट तुलना करायचं असेल तर ग्रॅव्हिटीच तुलना करतो. मास बॉडीचं कुठंच बदलत नाही, कॉन्स्टंट असतं. आणि जो काही इफेक्ट होतो तो कशाचा? ग्रॅव्हिटीचा. आता ज्युपिटर म्हणलं तर ज्युपिटरवरती W इज इक्वल टू एम इंटू जी. समजा एखाद्या व्यक्तीचं अर्थच्या सरफेसवरचं वजन किती आहे? W इज इक्वल टू एम इंटू जी. 100 kgचा व्यक्ती असेल, 100 इंटू 9.8 किती झालं? 980 न्यूटन. तीच व्यक्ती मूनवरती नेलात तर त्याचं वजन किती होतं? 1/6 म्हणजे 980 डिवाइड बाय 6. जवळपास आपल्याला 161 kg वेट म्हणजे त्या व्यक्तीचं 161 न्यूटनमध्ये वजन असेल. आणि तो जर ज्युपिटरवरती गेला असेल तर 1186 डाईन होतं. म्हणजे हा फरक कशामुळे झाला? इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जीमुळे. आणि मग असे या न्यूमरिकलवरती जे फॉर्म्युले तुम्हाला इम्पॉर्टंट दिले होते, आठवड्याभर कोणते कोणते फॉर्म्युले दिले होते याच्यावरती तुम्हाला 2 महत्त्वाचे फॉर्म्युले 3. पहिला इफेक्ट ऑफ अल्टिट्यूड म्हणजे हाईटचा बेटा. काय रे? GH इज इक्वल टू जी आर डिवाइड बाय स्मॉल आर स्क्वेअर इज इक्वल टू GR स्क्वेअर डिवाइड बाय R प्लस एचचा होल स्क्वेअर. हे इफेक्ट ऑफ हाईट. आणि इफेक्ट ऑफ डेप्थचा तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे, G इंटू 1 - D अपॉन R. हा फॉर्म्युला बेटा. आणि तिसरा काल मी शिकवलेला तुम्हाला जो होतो G फाय ॲट लॅटिट्यूड फाय म्हणतो बेटा, इज इक्वल टू G इन दॅट इज इक्वल टू G मायनस MR ओमेगा स्क्वेअर, कॅपिटल आर MR ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. फाय त्या लॅटिट्यूड्स म्हणजे फायची किंमत 30 डिग्री लॅटिट्यूडला असेल, 60 डिग्री असेल, व्हॉट एव्हर मे बी. तर यामध्ये किमती ठेवल्यानंतर तुम्हाला
त्यातलं रिअल वेट किंवा ॲपेरंट वेट जे असेल ते वर्कआउट करता येऊ शकतं. म्हणून आता न्यूमरिकल जेव्हा आपण सॉल्व करतो बेटा, त्यामध्ये हे 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत आणि याच्यावरतीच न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणि एक तरी न्यूमरिकल या लॅटिट्यूडवरते किंवा अल्टिट्यूडवरते किंवा रोटेशनल मोशन ऑफ अर्थ साईज आणि शेपमध्ये थेरॉटिकल आहे. साईज आणि शेपमध्ये काय म्हटलं मी, थेरॉटिकल आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये तेवढंसं काही नाही. आणि हे अत्यंत इम्पॉर्टंट कन्सेप्च्युअल आर्टिकल जे असेल, इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी बाय व्हेरियस फॅक्टर्स, हे आर्टिकल आपण इथं कंप्लीट केलेलं आहे बेटा. आता याच्यावरती काही न्यूमरिकल्स असतील, ते न्यूमरिकल आपण डिस्कस करूया आणि मग त्याच्यानंतर पुढचे आर्टिकल. टॉपिक खूप मोठा आहे, याच्यामध्ये सेक्शन्स पाडलेले आहेत, त्या पद्धतीनं कन्सेप्च्युअली आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे. झालेले न्यूमरिकल परत परत तेच सोडवा, म्हणजे आपली आयडिया थोडीशी क्लिअर होऊन जाते. आलं का लक्षामध्ये? तर काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करत राहा, म्हणजे तुम्हाला ते डाऊट क्लिअरन्स बी होऊन जाईल आणि मग एक एक टॉपिक, एक एक आर्टिकल असं व्यवस्थित तयार होईल, जेणेकरून आपल्याला हळूहळू तुमच्यावरती लोड येत चाललेला आहे. मी माझा लोड कमी करू लागलेला आहे, म्हणजे टॉपिक शिकवत चाललं म्हणजे तो लोड माझा कमी होऊन तुमच्याकडे येतो आणि तुम्ही ते प्रत्येक आर्टिकल तेवढंच महत्त्वाचे, त्याचे न्यूमरिकल, त्याचे फॉर्म्युले हे जे असतील ते पूर्ण तुम्ही क्लिअर लर्न केलं पाहिजे बेटा. ओके, तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. नेक्स्टला आपण न्यूमरिकल्स लर्न करूया. नेक्स्ट क्लासला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूमरिकल्स लर्न करूया.